शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी पूनम न्यूज 24 सह्याद्रीमध्ये आपलं स्वागत। पाहूयात नगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा। शहराच्या खबरबातमध्ये विश्वस्त मंडळातील सभासदांच्या बनावट स्वाक्षऱ्या करून साई एंजल शाळेच्या दुसऱ्या मजल्याचे बांधकाम करण्यासाठी 8.5 कोटींचे परस्पर कर्ज घेऊन 2 डॉक्टरांची फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे। शहरातील 2 डॉक्टरांविरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। डॉक्टर राकेश कांतीलाल गांधी व आशिष अजित भंडारी यांच्या विरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। याबाबत अमित रसिकलाल कोठारी यांनी फिर्याद दिली आहे। नगर शहर व परिसरातील सीएनजी पंपावर होणारी गर्दी वाढली आहे। रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत आहे। या रांगा रस्त्यावर येत असल्याने सामान्य नागरिकांना वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे। याकडे वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष होताना दिसत असून नगर मनमाड रोड, नागापूर MIDC आणि छत्रपती संभाजीनगर रोडवर सीएनजी पंप नव्याने सुरू झाले आहेत। सीएनजी वाहने वापराकडे नागरिकांचा कल वाढला आहे। ही वाहने सीएनजी भरण्यासाठी पंपावर येत असतात। पंपावर अशा वाहनांची मोठी गर्दी होताना दिसत आहे। ही गर्दी एवढी असते की रस्त्यावर 1-2 किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत। नगर अर्बन बँकेत ठेवलेल्या ठेवी परत मिळाव्यात या मागणीसाठी ठेवीदारांनी रखरखत्या उन्हात शुक्रवारी दुपारी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर लक्षणीय उपोषण केले। यावेळी ठेवीदारांची ठेवी परत मिळाल्याच पाहिजे अशा घोषणांनी पोलीस अधीक्षक कार्यालयाचा परिसर दणाणला होता। नगर अर्बन बँकेच्या कर्ज घोटाळ्याची तपासणी आर्थिक गुन्हे शाखेकडून करण्यात येत आहे। मात्र गेल्या महिनाभरापासून चौकशी थांबली असून घोटाळ्यातील आरोपी मोकाट आहेत। त्यामुळे ठेवीदारांमध्ये पोलिसांबाबत तीव्र नाराजी असल्याचं म्हटलं जात आहे। मनपा निधीतून 76 लाख रुपये खर्च करून शहरात 5000 देशी वृक्षाची लागवड केली जाणार आहे। हे काम करणाऱ्या ठेकेदाराला 10 महिन्यांपूर्वी कार्यारंभ आदेश दिला। मात्र वृक्ष लागवडीसाठी पालिका खड्डे खोदून देत नसल्याने हे काम रखडले आहे। आता पावसाळ्याच्या आधी खड्डे खोदून वृक्षारोपण केले जाणार असल्याचं मनपाच्या अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे। पाठीमागून मोटरसायकलवरून आलेल्या व्यक्तींनी धक्काबुक्की करत महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी लांबवली। ही घटना गुरुवारी संध्याकाळी 6 वाजेच्या सुमारास सावेडी उपनगरातील नवलेनगर परिसरात घडली। याबाबत कांता सुभाष पुरी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तोफखाना पोलिसांना चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। यापूर्वी सावेडी उपनगरात एकाच दिवशी महिलांचे दागिने लांबविल्याच्या 2 घटना घडल्या असून अद्याप चोरट्यांचा शोध लागलेला नाहीये। शहराच्या खबरबातमध्ये ते संवाद मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर।